कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स आज आपल्याला बघायचं आहे. रॅशनल नंबर्सच्या फॉर्ममध्ये असताना त्यांचं कंपॅरिझन करणं आपल्याला एकदम सोपं असतं. ज्यावेळेस रॅशनल नंबर्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतात त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन करायचं थोडंसं अवघड जातं, तेच आपल्याला बघायचं आहे. तर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस रॅशनल नंबर असतील त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन करताना 3 डिफरंट केसेस असतील. तर फर्स्ट केस आहे ज्यावेळेस त्यांचे डिनॉमिनेटर सेम असतील त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं. सेकंड केस आहे ज्यावेळेस त्यांचे न्यूमरेटर सेम असतील त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं. आणि केस नंबर 3 काय आहे तर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर ज्यावेळेस डिफरंट असतील त्यावेळेस रॅशनल नंबरचं कंपॅरिझन कसं करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. तर बघूया. तर केस नंबर फर्स्ट आहे ज्यावेळेस रॅशनल नंबरचे डिनॉमिनेटर सेम असतील त्यावेळेस. जर आपण फॉर एक्झाम्पल घेऊया 1/8, 5/8, 3/8 अँड 11/8 या फ्रॅक्शनचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ज्यावेळेस फ्रॅक्शनचं म्हणजेच फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या रॅशनल नंबरचं डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस त्यांच्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर बघायचा. न्यूमरेटर ज्या फ्रॅक्शनचा ग्रेटर आहे तो रॅशनल नंबर ग्रेटर असतो. ठीक आहे. आता इथं जर आपलं कंपॅरिझन करायचं असेल तर आता सगळ्यात मोठा न्यूमरेटर कोणाचा आहे तर याचा आहे. 11/8चा न्यूमरेटर मोठा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर 5/8, त्याच्यानंतर 3/8 आणि त्याच्यानंतर 1/8. तर हे आपण डिसेंडिंग ऑर्डरने लावूया. डिसेंडिंगमध्ये सगळ्यात मोठा आधी लिहायचा असतो. ओके. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तर 11/8 सगळ्यात मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा 5/8, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 3/8 आणि सगळ्यात लहान 1/8 हा फ्रॅक्शन आहे. तर अजून एकदा सांगते, ज्यावेळेस फ्रॅक्शनचा न्यूमरेटर डिफरंट असतो आणि डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस त्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन ग्रेटर. आता याच्यामध्येच जर हे सगळे फ्रॅक्शन निगेटिव्ह असतील तर हेच त्याच्या उलटं होतं. ठीक आहे. आता इथं -11/8, -1/8, -5/8 आणि -3/8 असं असेल त्यावेळेस याच्याबरोबर उलटं होईल. ठीक आहे. उलटं म्हणजे कसं आता उलटं म्हणजे हे बघा, जसं आपण काय करत होतो ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर असं करत होतो. आता इथे निगेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये कसं करायचं, ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर स्मॉल तो फ्रॅक्शन ग्रेटर असं करायचं निगेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये. ओके. म्हणजेच आता या जर फ्रॅक्शनची आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लावायची असेल तर -1/8 हा फ्रॅक्शन ग्रेटर होईल, कारण जेवढा निगेटिव्ह नंबर स्मॉल असतो तेवढा ग्रेटर असतो. ठीक आहे. तर -1/8 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर -3/8 येईल. ठीक आहे. तर -3/8 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर -5/8 येईल आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर 11/8 येईल. तर व्यवस्थित ऑब्झर्व करा, ज्यावेळेस न्यूमरेटर पॉझिटिव्ह असतो आणि डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर असतो आणि ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो आणि निगेटिव्ह फ्रॅक्शन असतो, निगेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये जेवढा नंबर स्मॉल असतो तेवढा नंबर मोठा असतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता केस नंबर सेकंड, ज्यावेळेस न्यूमरेटर सेम असताना काय करायचं, रॅशनल नंबरचं कंपॅरिझन कसं करायचं. तर ज्यावेळेस न्यूमरेटर सेम असतील त्यावेळेस ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर स्मॉल असतो तो फ्रॅक्शन ग्रेटर असतो. ओके. मी काय एक्झाम्पल घेतलेलं आहे 1/2, 1/7, 1/5 आणि 1/10 मध्ये. आता या फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर सेम आहे 1. ओके. आता मग याच्यामध्ये कोणता रॅशनल नंबर ग्रेटर आहे. ओके. तर ज्या फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर स्मॉल आहे तो रॅशनल नंबर ग्रेटर. आता 1/2 इथं त्याचं डिनॉमिनेटर किती आहे 2 आहे, सगळ्यात स्मॉल आहे यांच्यापैकी, त्याच्यामुळं आपण आता यांची डिसेंडिंग ऑर्डर होतो. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात ग्रेटर आधी लावायचा असतो. तर या चौघामध्ये सगळ्यात ग्रेटर 1/2 हा फ्रॅक्शन आहे. आता 1/2 पेक्षा थोडासा ग्रेटर असणारा 1/5. ओके. आणि नंतर 1/7 आणि 1/10. तर बघा, डिसेंडिंग ऑर्डर लावताना ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सगळ्यात मोठा त्या फ्रॅक्शन एकदम लास्टला आहे. ओके. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तेच
सगळे फ्रॅक्शन्स आहेत. ओके, फ्रॅक्शन म्हणजे रॅशनल नंबर्स आहेत, फक्त मी त्यांचा साइन चेंज केलेला आहे. त्यांचा न्यूमरेटर सेम आहे -1. आता याच्यामध्ये कोणता फ्रॅक्शन ग्रेटर असतो, तर ज्या वेळेस न्यूमरेटर सेम असतो आणि निगेटिव्ह असतो त्यावेळेस ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर असतो. ठीक आहे, म्हणजेच आता इथं -1/10 ग्रेटर, त्याच्यानंतर -1/7. ओके, त्याच्यानंतर -1/5 आणि त्याच्यानंतर -1/2. ओके, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कंपेअर करा. हे चारी पण एक्झाम्पल बोर्डवर आहेत. तर फर्स्ट केस आपली ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम आहेत त्यावेळेस ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो फ्रॅक्शन ग्रेटर. आता त्यात निगेटिव्ह ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे पण निगेटिव्ह ह्याच्यामध्ये सेम उलटं. ठीक, आता परत न्यूमरेटर सेम आहे तर ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर स्मॉल तो ग्रेटर आणि त्याच्या उलटं निगेटिव्हमध्ये. आता केस नंबर 3, ज्यावेळेस डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या रॅशनल नंबर्सचे डिफरंट असतात त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं, तर ॲट फर्स्ट आपल्याला यांचे डिनॉमिनेटर सेम करावं लागतात ह्या रॅशनल नंबर्सचे. ओके, तर यांचे डिनॉमिनेटर कसे सेम करायचे, तर मी एक एक्झाम्पल घेतलं आहे 3/2 आणि 4/5. यांचे डिनॉमिनेटर सेम करायचे असतील तर मला काय करावं लागेल, 3/2 या फ्रॅक्शनला याच्या डिनॉमिनेटरने 5ने मल्टिप्लाय करते मी आणि 4/5 या फ्रॅक्शनला मी या 2ने मल्टिप्लाय करते, या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करते. ओके, 5 3 = 15 आणि 5 2 = 10. ओके, 4 2 = 8. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. तर आता याचे केस नंबर फर्स्ट प्रमाणे डिनॉमिनेटर सेम आहे, मग याचं कंपॅरिझन कसं येईल, 15/10 ग्रेटर आहे 8/10 पेक्षा. इट मीन्स याचंच काय 15/10 म्हणजेच काय, तर 3/2 हा फ्रॅक्शन ग्रेटर आहे 4/5 या फ्रॅक्शनपेक्षा. ओके, तर ॲट फर्स्ट आधी डिनॉमिनेटर सेम करायचे आणि नंतर त्यांचं कंपॅरिझन करायचं. आता प्रत्येक वेळेस यांचे डिनॉमिनेटर सेम करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला देते, क्रॉस मल्टिप्लाय करून यांचं पटकन आपल्याला कंपॅरिझन करता येतं. ते कसं करता येईल ते बघूया. तर मी काय करते, 3/2ला A/B कन्सिडर करते आणि 4/5ला C/D कन्सिडर करते. आता A × D करते, क्रॉस मल्टिप्लाय, A × D केलं. ओके, आणि B × C करून घेते, B × C क्रॉस मल्टिप्लाय. आता इथं पण आपण सेमच करून घेऊया. A × D किती आलं, 15 आलं. ठीक आहे, आणि A × D आणि B × C किती येईल. ओके, हे काय केलं, 3 × 5 केलं आपण. आणि आता B × C, B × C 2 × 4 किती आलं, 8 आलं. तर आता याच्यामध्ये 15 ग्रेटर आहे 8पेक्षा. ओके, म्हणजेच आता 15 म्हणजेच आपलं कोणतं आहे, AD आहे. तर AD ग्रेटर आहे BC पेक्षा. देअरफॉर आपण कोणता फ्रॅक्शन ग्रेटर घेतला, तर फर्स्ट आपला फ्रॅक्शन 3/2 इज ग्रेटर दॅन 4/5 असं आपल्याला डायरेक्ट करता येतं. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, जर AD = BC असेल तर हे 2 फ्रॅक्शन्स AB = CD असणार आहेत. ओके, आता सेकंड केसमध्ये, आता इथं जशी केस होती AD इज ग्रेटर दॅन जर BC असेल तर A/D ग्रेटर असणार आहे C/D पेक्षा. आणि थर्ड केसमध्ये जर AD स्मॉलर आहे BC पेक्षा तर त्यावेळेस A/D इज स्मॉलर दॅन C/D असणार आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात जर ठेवलं तुम्ही तर यांचं कंपॅरिझन एकदम सोपं जाईल. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं आधी आणि पाहायचं जर AD ग्रेटर असेल तर फर्स्ट फ्रॅक्शन ग्रेटर आहे. ओके, आणि BC ग्रेटर असेल तर सेकंड फ्रॅक्शन ग्रेटर आहे. ओके, तर आता याच्यावरच आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. मी 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत ते सोडूया आपण. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 2/5 आणि 7/8 मधलं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर इथल्याप्रमाणे करूया आपण. तर 2/5ला आपण A/B समजूया. ओके, 2/5 = A/B घेतलं आणि 7/8ला जर आपण C/D घेतलं
तर आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय AD काढायचं आहे. तर AD किती येईल, ओके, AD इज इक्वल टू 16 येईल. 8 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 16 येईल. आणि BC म्हणजे हे, ओके, BC किती येईल, BC 7 मल्टिप्लाय बाय 5 35 येईल. तर आता याच्यामध्ये BC ग्रेटर आहे, ओके. तर 16 पेक्षा 35 ग्रेटर आहे. म्हणजेच कोण ग्रेटर आहे, AD इज स्मॉलर दॅन BC. ओके, AD इज स्मॉलर दॅन BC असेल तर काय केस आहे आपली, तर हा आपला सेकंड फ्रॅक्शन ग्रेटर असतो. ओके, म्हणून 7/8 ग्रेटर आहे. BC ग्रेटर असल्यामुळं 7/8 ग्रेटर आहे. ठीक आहे. आता तसंच याच्यामध्ये आपण कम्पेअर करू. आता इथे दोन्ही निगेटिव्ह फ्रॅक्शन आहेत. तर आता मी तर लिहित बसत नाही, डायरेक्ट काढते. AD इज इक्वल टू AD किती येईल, किंवा असं करा, लेट A/B इज इक्वल टू -6/7. ओके, अँड C/D इज इक्वल टू -4/11. आता आपण काढूया AD मीन्स हे -6 मल्टिप्लाय बाय 11 किती येईल, -66 येईल. आणि आता BC काढायचं आहे आपल्याला. ओके, BC इज इक्वल टू किती, हे 7 मल्टिप्लाय बाय -4 7 4 जा -28 येईल. ठीक आहे. तर आता -66 आणि -28 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, तर -28 म्हणजेच BC ग्रेटर आहे. ओके, BC ग्रेटर आहे. मग AD आणि याच्यामध्ये आपला BC हा नंबर ग्रेटर आहे. ओके, -66 इज स्मॉलर दॅन -28. मग आता BC जर ग्रेटर असेल तर आज अगेन आपली हीच केस येईल. ओके, -4/11 हा नंबर ग्रेटर आहे. ठीक आहे. तर हे असं सोडवायचं आहे. जर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला डिनॉमिनेटर जरी डिफरंट असतील तरी फास्टमध्ये रॅशनल नंबरचं कंपॅरिझन इझिली करता येईल. ठीक आहे. तर आज आपण पाहिलं रॅशनल नंबर्सचं कंपॅरिझन कसं करायचं, ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतील, न्यूमरेटर सेम असतील आणि ज्यावेळेस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिफरंट असतील तेव्हा. ठीक आहे.